संत बारूमामांची भाकणूक. चालवीन चालवीन क्रिया चालवीन, धोण्याच्या बाळाची मेघमाळा आकाशाच्या फळा. बांधा आड बांध शिवा आड शिव, मेघाची कावड गैर हंगामी उदंड हाय. मेघाच्या पोटी आजार हाय. द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय, लागलाय दुनिया न्याहाळायला. त्याच्या मागे अंधार, पुढे अंधार पडलाय. जगात डोंगरा एवढं पाप आणि दोरी एवढं पुण्य शिल्लक हाय. दोरीच्या आधारावर डोंगर तरलाय. पाऊस पाऊस पाणी पाणी कालवा करशिला. उन्हाळ्याचा पावसाळा, पावसाळा याचा उन्हाळा होईल. कर्माचा पाऊस धर्माचे पीक होईल. पावसाअभावी पेरणीच्या ऋतूत बदल होत जातील. कोल्हापूरच राजघराण क्षत्रिय वंशाच हाय. 9397 ती भौम बरोबर हाय. आदमापूरचा आघात मोठा हाय. माझी विटंबना करशिला तर मातीत मिसळून जाशिला. कांबळ्याच्या घोळत फुलांच्या माळत मी पृथ्वीची घडामोड करत बसलोय. आदमापूर प्रति तीर्थक्षेत्र शिर्डी होईल. बाळूमामांची पुण्यभूमी पवित्र राहील. पिवळ्या भस्माचा जगात महिमा वाढत राहील. बाळूमामांचा त्रिभुवनात जय जयकार चाललं. आदमापूरच्या पुजारी मानकरी यांना माझा आशीर्वाद हाय. आदमापूरच्या सबिना सोहळ्यामध्ये फूट पाडशिला तर यमपुरी पाशिला. इथे 33 कोटी देवांचा दरबार भरलाय. शेती, धान्य आणि निसर्ग. ख्याला धावीन नवसाला पावीन ही धर्माची गादी हाय. धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करा. पिंजऱ्यातील राघू भाषण करील. पहिला मोगरा धुपून जाईल, दुसरा मोगरा मध्यम राहील, उडान मारल. तिसरा मोगरा राजी बसल, तुम्ही बघाल. अश्विनी, भरणी, कार्तिकी, रोहिणी मिरगाच्या बहिणी. सरती रोहिणी निघता मिरग कुणी कोकण बांधारी कुरी मिरविल. बांधा आड बांध शिवा आड शिव. रोहिणीचा पेरा जसा काय मोत्याचा तुरा साधल तो सोबती. हातात भाकरी, खांद्यावर चाबूक राहील. सडत्या अडदरा निघता मिरग मध्यम फाट्याचा पेरा होईल. सडत्या अडदरा निघता तरणा आलम दुनियेचा फेरा होईल. पुरी थाऱ्याला बसल रोहिणीची पेरणी, त्याला हातक्याची पुरवणी होईल. देवधान्य मध्यम पिकल, राजधान्य उदंड पिकल. धारण धोरण जगाचे जीवन होईल. खड्याच्या काठी 3 मापटी म्हणशिला. 3 मापटी म्हणता म्हणता शेरावर येईल. शेरावर म्हणता म्हणता चिपट्यावर येईल. खरीप भरीप बहुत उदंड पिकल, जमिनीतील धान्य उदंड पिकल. तांबडी रास मध्यम पिकल, काळी रास सुफल जाईल. मूग, तूर, सोयाबीन, कडधान्य उदंड पिकल. सर्वसामान्य माणसाला पुरावा करेल. डाळीचा भाव तेजीत राहील. पांढरे धान्य उदंड पिकल, गोरगरीब माणसांना पुरावा करेल. महिन्याच धान्य इथून पुढे पिकेल. तांबडी कळी मध्यम पिकेल. ताजव्यातून जोकल धान्य, दारात वैरण कोणात ठेवशिला. वैरण सोन्याची होईल. सांभाळून रहा. धान्य आणि वैरणीची इथून तिथून पुढे चोरी होईल. कानाने ऐकशिला, डोळ्याने बघशिला, गव्हाची पेंडी मध्यम पिकल. राजकारण, समाज आणि भविष्यातील संकटे. धांधा आड बांध शिवा आड शिव. महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प येईल. दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येईल. आनंदवन होईल. भारत देशात समान नागरिक कायदा हक्क येईल. गोरगरीब जनता सुखी राहील, आनंदात राहील. महाराष्ट्र राज्यात एनरॉनची वीज येईल. लाईटी अभावी जनजीवन विस्कळीत होईल. सीमा प्रश्न राजकीय चर्चेत राहतील. कर्नाटक राज्यात इथून पुढे मोठा गोंधळ चालेल. कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठे भगदाड पडलं. कर्नाटक राज्यात चौथाई कोणा ओस पडलं, जलमय होईल. निपाणी भागात मोठा गोंधळ माजल. अतिरेकी लोक सुटतील, बॉम्बस्फोट करतील, जाळपोळ होईल. उसाच्या कांड्याने, दुधाच्या भांड्याने,
राजकारणाला मोठी कलाटणी लागल. गाई म्हशीचा भाव गगनाला भिडलं. दुधाचा भाव वाढत राहील. आईबापाला मेंढीचे आणि धनगराचे महत्व. मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद हाय. मेंढी माऊली सुखाची सावली हाय. मेंढीच्या जीवावर मेंढप्या सुखात राहील. मेंढी बाईला कलम जडल. मेंढीपासून एक वेगळी पैदास निर्माण होईल. मेंढीचा दर 1,00,000च्या घरात जाईल. धनगराच्या बाराला मेंढी सोन्यापेक्षा पिवळी दिसलं. मेंढीच्या गळ्यात फुलांच्या माळा घालशला. मेंढीबाई पालखीतून मिरवल. धनगराचे बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारल. शेतकरी, अर्थव्यवस्था आणि आजार. साखर सम्राटांची खुर्ची डळमळत राहील. साखरेचा भाव तेजी मंदीत राहील. शेतकरी वर्ग रात्रंदिवस काबाड कष्ट करतील. ढोर गुर करतील. निधा करतील. दूध दुपत करतील. दुधापासून डेअरी चालवतील. डेअरीचा मॅनेजर मलाई खाईल व दूध उत्पादक कर्जात जाईल. शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील. साखरेचा भाव काही दिवस उच्चांक गाठलं. साखरेचे पोते मोलाने विकेल. गुळाचा भाव वाढत राहील. रस भांडे उदंड विकेल. रसाला धारण, माणसाला मरण येईल. उसाचा काऊस होईल, रस्त्यावर पडेल. सरते शेवटी औषधाला मिळणार नाही. उसासाठी राज्यात आंदोलन निघतील. गावोगावी खेडोपाडी दंगाधोपा जारोड होईल. मांडवाच्या दारी 3,500 म्हणशीला 3,500 म्हणता 3,400 वर येईल. चढेल उतरेल. 3,400 म्हणता म्हणता 3,300 वर येईल. चढेल उतरेल. तंबाखूची पेंडी मध्यम पिकल. बांधा आड बांध, शिवा आड शिव. तंबाखूचा भाव गगनाला भिडल. तंबाखूचा बंबाखू होईल. तंबाखूपासून घर बर्बाद होईल. मांडवाच्या दारी 3,300 म्हणता 3,200 वर येईल. 3,200 म्हणता म्हणता 3,000 वर येईल. चढल उतरलं. कळपातला बकरा कळपात लढाई करेल. मुडदे पडतील. दुनिया कालवेल. माईचे लेकरू माईला ओळखायचं नाही. गाईच वासरू गाईला भेटणार नाही. दुनियेत धुंदकारी पडलं. वांग्याच्या झाडाला शिडी लावशिला. चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल. उशाची भाकरी उशाला राहील. माझं माझं म्हणू नका, हे भ्रांतीच ओझ होईल. हा पाण्याचा बुडबुडा हाय. पाण्याचा कप विकत मिळल. जाळ, ताप, खोकला उदंड हाय. 18 तऱ्हेचा मनुष्याला आजार होईल. आड चुकल पण खेड चुकणार नाही. आपली जागा 3.5 हात आहे. 5ही बोटांनी मनुष्याने व्यवहार करावा. लाकूड सोन्याचे होईल, सांभाळून राहा. युद्ध आणि राष्ट्रांची स्थिती. कोरिया, चीन देश जगासाठी घातक ठरतील. भारत पाकिस्तान छुपे युद्ध सुरूच राहील. शहरे उद्ध्वस्त होतील. चीन देश भारतावर आक्रमण करेल. भारतीय सैनिक छातीचे ढाल करून लढत राहतील. देशावर होणारे आक्रमण परतून लावतील. अनेक देश एकमेकांशी युद्ध करतील. युद्ध खेळण्याची स्पर्धाच लागलं, दुनिया पेटलं. काळ रात्र येईल, सावध रहा. चीनचा भारतावर हल्ला होईल. भारतीय सैनिक हल्ले परतून लावतील. विजयी पताका फडकवतील. तिरंगा ध्वज आनंदात राहील. धर्म, नीती आणि कलियुगाचा प्रभाव. अनेक जग हिंदू धर्माची स्थापना करतील. हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील. हिंदू धर्माला चांगले दिवस येतील. देश व राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकारणी नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या उड्या मारतील. राजकारणी लोक सत्ता संपत्तीच्या मागे लागतील. सत्तेच्या बाजारात राजकीय नेते विकत मिळतील. पक्षनिष्ठा घाण ठेवतील. राजकारणात पैसे न खाणारा राजकीय नेता सापडणार नाही. राजकारणात छोटे पक्ष आघाडी घेतील. दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढाओढ लागेल.
राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. सत्तेचे सिंहासन डळमळीत राहील. राजकारणात लोक देवाधर्माला विसरून जातील. भ्रष्टाचार उदंड होईल. नेते मंडळी तुरुंगात जातील. जगात डोंगरा एवढं पाप वाढलं आहे, दोऱ्या एवढंच पुण्य शिल्लक राहिलंय. कोल्हापूरच्या देवीला संकट पडलंय. तिच्या डोळ्यातून रात्री पाणी येतंय. चंद्र सूर्याची टक्कर लागलं. 3 दिवस रात्र जगात अंधार होईल. साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील. सत्याने वागा. गर्वाने वागाल तर फसाल. वारा वावटर उदंड होतील. काळ्या खडकाच्या लाया होतील. विजेने मोठे नुकसान होईल. बाळूमामा यांच्या बकऱ्याच्या कळपात मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल. दुनियेत नवल होईल. तरुण पिढी वाम मार्गाला लागल. विज्ञानाचा अतिरेक आणि प्रलय. साखर सम्राटाची खुर्ची डळमळीत राहील. ऊस दुधाने राज्यात गोंधळ माजल. शेतकरी चिंतेत राहील. माणसाला बुद्धी जास्त, आयुष्य कमी होईल. विज्ञानाची प्रगती माणसाला घातक ठरलं. विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य परावलंबी होईल. आगामी काळात मनुष्य पृथ्वी सोडून परग्रहावर राहायला जाईल. गाई म्हशीला गहू घालशिला, रेड्या पाड्याला पद घालशिला. गाढवाला घोडे केलायसा, घोड्याला गाढव केलायसा. कापाकापी चेपाचेपी येईल. चैत्राच्या महिन्यात गायी माळाला जातील. 9 वर्षाची मुलगी भारतार मागील. संतांच्या भूमीत पापाचा घडा भरत राहिलाय. दागिने पैसे मनुष्याला घातक ठरतील. घडातून बाहेर गेलेला मनुष्य परत येईल याची आशा करू नका. तांबे लोखंड मोलाने विकेल, सोन रूप फुकाच होईल. चांदीचा भाव वाढत राहील. राजकारणात मोठा बिघोड होईल. राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करतील. कोलांट्या उड्या मारत राहतील. राजकीय नेते सत्ता संपत्तीच्या जोरावर देशाचा बाजार मांडतील. काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष सत्तेपासून 4 हात लांब राहील. ऐका बारांनो ऐका. राजकारणात भगवा झेंडा डौलान मिरवलं. इतर पक्ष चिंतत राहतील. नोकरवर्ग समाज खाईल. देशात पैसे न खाणारा मनुष्य सापडणार नाही. 12 महिने लग्नकार्य चालतील. काँग्रेस पक्षात 2 गट पडून भांडणे लागतील. पंच लोक दोन्हीकडील पैसे खाऊन भांडण लावतील. पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळणार नाही. खऱ्याचे खोटे, खोट्याचे खरे करतील. महागाईचा भस्मासूर वाढेल. गोरगरीब माणसाचे जगणे मुश्किल होईल. चीन राष्ट्र भारताच्या हद्दीत बंडखोर करेल. नेपाळ हद्दीत हल्ला करेल. गुंडांच राज्य चालेल. अतिरेकी लोक येतील. मोठा घोटाळा करून जातील. बॉम्बस्फोट होतील. दिल्लीच्या गादीला धक्का बसेल. भारत पाक सीमेवर रण घुमेल. आंतरराष्ट्रीय जगाची बाजारपेठ बंद पडेल. मुस्लिम राष्ट्र जगातून उद्ध्वस्त होईल. जगाच्या नकाशातून पुसून जाईल. 10 सेंटीमीटर कपडे घालणारा मनुष्य जन्माला येईल. सुनामी होईल. वादळ भूकंप याने मनुष्याची उलतापालत होईल. कृष्णेच्या काठी 9,00,000 बांगड्या फुटतील. रक्ताचे पाट वाहतील. सामाजिक अधोगती आणि दैवी कोप. उगवता पेटल, मावळता विजल. अलंब दुनियेचा चौथाई कोणा ओसाड पडेल. एक पुरुषाला 7 बायका होतील. पुरुष झाडाच्या शेंड्याला चढून बसतील. नवऱ्याला बायको थोबाडीत मारलं. नदीचा माळ माराची नदी होईल. नदीला कुलूप पडतील. नाव बाईला सतपण आहे. जगात मोठं एक नवल होईल. भाऊ भाऊ बहिणीत प्रेम प्रकरण चाललं, लग्नकार्य होईल. भाऊ बहिणीच्या नात्याला कलंक लागल. काळीमा फासल. भावाला बहीण ओळखण झाली आहे. सासू सासऱ्याला सून ओळखण झाली आहे. जगात धर्म बुडून गेलाय. सत्य फासावर गेलाय. पापाचा घडा भरत आलाय. जगात डोंगरा एवढं पाप, दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक राहिलंय. दोऱ्याच्या आधारावर डोंगर तरलाय. शेषाच्या फडीवर धरती माता तरली आहे.
दिवसा आड दिवस पाप वाढत राहील. ऋषी मुनींना संकट पडलं हाय. इंद्रसभेच्या देवाचा धावा करशिला. सूर्यचंद्र काही वर्षांनी एकत्र येतील. दोघांची टक्कर लागल. पृथ्वी गडप होईल. सांभाळून राहा. पृथ्वीचा करार संपत आलेला आहे. एक तारणार कळप, मारणार कळप. तारणार कळपातला एक हुरकून मारणार. ज्याच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार. कोकणातला बसवा सर हद्दीवर येईल. देशातला बसव सर हद्दीवर येईल. यांची टक्कर लागल. शिराचा चेंडू, अश्रुधुरांच्या नाळा. कागदाचा घोडा मनुष्याला खुळे लावेल. ग्रेटर दॅन मोठं लोक दारात बसतील. कामगार लोक घरात दळून बसतील. संपहार तालाची पाळी देशावर येईल. ग्रेटर दॅन दुनिया पेटल. कार रात्र येईल. अकस्मात तारा तुटल. जंगलातलं पक्षी गावात येतील. धुमाकूळ घालतील. गावातील मनुष्य भयभीत होतील. उगवते पेटल, मावरते विजल. आलम दुनियेचा कोणा उसाड पडलं. उसापासून रोगराई वाढत राहील. 12 वर्षाचे बालपण खेळत राहील. 24 वर्षाचे तरुणपण काबाड कष्ट करल. 35 वर्षात म्हातारपण येईल. मनुष्याला बुद्धी जास्त, आयुष्य कमी राहील. वीजबाईचा मोठा कलाटा होईल. जमिनीतील संपत्ती नाश पावल. स्मगलर लोकांची मोठी आदमापूरचा महिमा आणि अंतिम उपदेश. 12 बाजार मांडून एक बाजार भरलं. 12 बाजार फिरून एक बसवा मिळालं. एक आऊत चौघात येईल. कोळंब्याच्या बाराला विचार पडलाय. बसव्याचे शिंगाट सोन्याचे होईल. बसव राजा पालखीतून मिरवलं. जग दुनियेत 3 राजे आहेत. पहिला मेघत राजा, दुसरा बसव राजा आणि तिसरा कुणबी राजा. कुणब्याच्या बाळाला माझा आशीर्वाद आहे. राजकारणात तुम्ही देवाला विसरून जाशीला. मेघराज्यात पाप धुवून जाईल. शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी जन्म घेतील. भगवा झेंडा राज्य करलं. बसला धोंडा थरालाच बसलं. वस्त्रोद्योग मोठ्या अडचणीत येईल. सुताचा दलाल दिवस काढत राहील. नवखंड पृथ्वी 10वी काशी बरोबर आहे. 10व्या काशीत माझं दप्तर आहे. जगाच भविष्य चालले आहे. काळ्या खडकाच्या लाया उडतील. डोंगर पर्वत वाफन जातील. डोंगराच्या बोंगर होईल. खडकाच्या माराला धडका खाशीला. कोल्हापूरच्या गादीवर इंगोळ पडतील. कोल्हापूरच्या गादीला संकट येईल. रात्री 12च्या वेळेला नेत्रातून पाणी पडत आहे. परमेश्वर निवाडा करलं. साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील. भाकरीवरची भाजी सांभाळून खा. तुम्ही इथं एकीन राहा. मी थोरला तू थोरला म्हणू नका. लहानाचा मोठा, मोठ्याचा लहान होईल. बाळूमामा शेष नागाचा अवतार आहेत. आदमापूर गावात मी निशाण रोवलंय. माझं ठाण मांडलंय. बाळूमामांचा त्रिभुवनात जय जयकार होईल. आदमापूर बाळूमामांची पवित्र भूमी पुण्य राहील. आदमापूर गावाचा महिमा जगात वाढलं. आदमापूरचे श्री क्षेत्र प्रति पंढरपूर होईल. एकीन वागा. राजकारण आणशीला करशीला तर माझ्याशी गाठ आहे. पिवळ्या भस्माचा महिमा अघात राहील. भगवा झेंडा राज्य करलं. कोल्हापूरचे राजघराण क्षत्रिय वंशाच आहे. धर्माची गादी हाय, तिला रामराम करा. आदमापूरवर माझा आशीर्वाद राहील. ही मुंबई हायकोर्ट आहे. निवाडा करायला लागलोय. विषाचा पेला हाय. खैराचा इंगोळ हाय. लय वाईट हाय. बोराटीचा काठा हाय. तुमचं दुःख पायाशी घेईन. माझ्या झोडीतल 2 शिंपी तुम्हाला देईन. करशीला सेवा तर खाशीला मेवा. कांबऱ्याचा शेवट घालीन. पोटाशी धरीन. जतन करीन. पांढरीची राखीन करीन. छाया धरीन. गावातली इडापिडा दूर करीन. 12 बलोतेदारांना सुखी ठेवीन. गावात रिद्धी सिद्धी नांदल करीन. पंढरीची राखण करीन. ही अशी श्री संत बाळूमामाची भाकळूक आहे.
जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय बाळू मामा.